विकास नियोजन विशेष घटक पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगर रचना माननीय आयुक्त प्रशासन विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्याला दिशा देणारा प्रारूप सुधारित विकास आराखडा 2025 हा केवळ कागदावरचा देखावा असून अत्यंत शहरातून जनतेच्या भावना कायदेशीर आहेत आणि विकासनाच्या वास्तवाशी पूर्णपणे विसंगत आहे. 50,000 नागरिकांनी हरकती घेतल्या ही त्याची पावती आहे. भूमिपुत्र शेतकरी, छोटे कारखानदार, गोरगरीब सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्यास हा आराखडा स्पेशल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे. या आराखड्यातील गंभीर त्रुटी, अनियमितता आणि जनविरोधी धोरणाविरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर वतीने गुरुवारी दिनांक 7 ऑगस्ट 2025 रोजी महापालिका भवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शहराचे अध्यक्ष योगेशजी बल यांनी आज दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी मोरवाडी घरुंदा येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित मंडळी माननीय अजित गव्हाणे, नाना काटे, भाऊसाहेब भुई तसेच सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराचे कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सर्व सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी, सर्व वाहिन्या, सर्व सोशल मीडियाचे प्रसिद्धी प्रमुख सर्वांचेच आज मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्याला प्रेस नोट दिलेलीच आहे, तरी मी प्रशांत चितळे यांना प्रस्तावना करावी अशी त्यांना विनंती करतो. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुनश्च एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आदरणीय योगेशभाईंनी केलेलेच आहे. आम्ही सर्व पदाधिकारी देखील आपलं मनापासून स्वागत करतो. पिंपरी चिंचवड शहराचा विकास आराखडा 14 मे 2025 रोजी प्रसिद्ध झाला आणि 14 मे आणि 14 जुलै पर्यंत सूचना नागरिकांच्या या आराखड्याबाबत सूचना व हरकती दाखल करण्याची मुदत ही 60 दिवसांची होती. ती 60 दिवसांची मुदत 14 जुलै रोजी संपलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 50,000 हरकती प्रत्यक्ष रूपाने दाखल झालेल्या आहेत आणि 5,000 हरकती या ईमेलच्या स्वरूपात कमिशनर आणि संबंधित अधिकारी यांना दाखल झाले. अशा 55,000 हरकती या पिंपरी चिंचवड शहराच्या विकास आराखड्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देखील हजारो हरकती त्या ठिकाणी दाखल करण्यात आल्यानंतर या विकास आराखड्याला जी शहरावर होणारे जे परिणाम आहेत त्या परिणामांची चर्चा यापूर्वी देखील अनेक वेळा झालेली आहे, तुम्हाला अनेकांना माहिती आहे. आणि त्याचाच आता सुनावणीचा कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची प्रखर भूमिका आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं या विकास आराखड्याच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन करण्यासाठी उद्याच्या परवाच्या 7 तारखेला जो मोर्चा प्रशासनाच्या विरोधात निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, त्याच्या बाबतीची सविस्तर माहिती आदरणीय अध्यक्ष आपल्याला देतीलच. परंतु विषय फक्त मी तुम्हाला एवढा सांगतो की या महापालिकेचा विकास आराखडा लोकप्रतिनिधी नसताना झालेला आहे, चुकीच्या पद्धतीनं झालेला आहे, केवळ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारानं झालेला आहे. या ठिकाणी शहराला एक चांगल्या पद्धतीनं विकसित करायची एक ती संधी असते, ती संधी लोकप्रतिनिधींना मिळाली नाही. ती संधी प्रशासनाने लूट म्हणून राबवली आणि प्रशासनानं त्यांच्यावर कोणाचा कंट्रोल नसल्यामुळं मनमानी पद्धतीने शहरात त्यांच्या अधिकाराचा चुकीच्या पद्धतीचा वापर केला आणि त्या वापराचे परिणाम मात्र आपल्याला शहरावर कायमस्वरूपी किंवा दूरगामी परिणाम होणार आहे. आणि अशी काही प्रमुख तुम्हाला प्रेसमध्ये दिल्याप्रमाणे काही प्रमुख गोष्टी ज्या चुकीच्या आहेत त्या झाल्याच झाल्या, परंतु अशा असंख्य चुका आहेत की त्या व्हायला नव्हत्या पाहिजे, परंतु त्या प्रत्यक्ष डीपीवर त्यांनी अधोरेखित केल्या आणि अधोरेखित केल्यानंतर सूचना आणि हरकती मागवल्या. त्यामुळं काही चुकीच्या गोष्टींना सुद्धा प्रशासनानं त्या ठिकाणी एक प्रकार त्या नकाशावर प्रसिद्ध करून अधिकृत करण्याचा प्रयत्न केला, असं म्हटलं तर चुकीचं नाही.
परंतु ही 100% प्रशासनाची चुकीची भूमिका होती. ती राज्य दरबारी आणि शहरवासी म्हणून चांगल्या पद्धतीनं मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं या सुनावणीच्या अगोदर ही भूमिका उद्याचा प्रशासनावर प्रखर मोर्चा काढण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि आपणाला या डीपीला संपूर्ण शहराच्या सर्वच केवळ ठराविक आरक्षणांना नव्हे, बाधित लोकांना नव्हे, तर शहराला चांगली दिशा मिळण्यासाठी हा डीपी रद्द करावा अशा प्रकारची मागणी आम्ही करणार आहोत. आणि त्यासाठी उद्याच निषेध मोर्चाचं आंदोलन होणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती आदरणीय अध्यक्ष योगीजी बहेल आपल्याला देतील. तुम्हाला काही शंका, तुमचे प्रश्न याबाबत तुम्हाला काही चर्चा असेल तर योगेश भाई तुम्हाला संबोधित करतील. थँक्यू. योगेश भाई, हे सगळं करायला खूप उशीर झाला, तुम्हाला असं नाही वाटत? नाही, उशीर झाला नाही. त्याचं कारण असं तुम्हाला माहिती आहे की वास्तविक पाहता ज्या वेळेला ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन बनतो किंवा ज्या वेळेला आपण नियोजनचा आराखडा तयार होतो, त्यामध्ये शासनाने नियमावली दिलेली आहे. नियमाच्या ऍक्टच्या अनुषंगाने MRTP ऍक्टच्या हिशोबाने सगळे टप्पे असतात ठरलेले. त्या टप्प्याप्रमाणे त्यावेळेला पण आम्हाला, कारण ते सगळं गुपित म्हटलं गेलं, परंतु थोडक्यात असं म्हटलं तरी झालं की काही गोष्टीमध्ये उघड गुपित पण होतं. ठराविक लोकांनाच काही गोष्टी माहिती होत्या. त्या वेळेला आम्ही आता पालकमंत्री म्हणून अजितदादांना कल्पना दिली, त्यांनी चर्चा केली. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की समजा अगदी आमच्यासारख्यांची, आता पहिल्यांदा तर माझी भूमिका स्पष्ट करतो, म्हणजे पक्षाची भूमिका, की जर ह्याच्यात आम्हाला जर न्याय मिळाला, पहिल्यांदा आमची मागणी अशी असणार आहे की हा विकास आराखडा जो ड्राफ्ट डीपी प्लॅन आहे तो रद्द करावा शासनाने. ती पहिल्याच प्रामुख्याने आमची मागणी आहे, तो रद्द झाला पाहिजे. दुसरं असं आहे की त्याच्यावर जे विहित मुदतीमध्ये आक्षेप घ्यायचे असतात, तो एक टेन्युअर असतो. त्या टेन्युअरचा 2 महिन्याचा अवधी दिला होता. जसं मगाशी सांगितलं की 14 मे पासून त्या आम्हाला 14 जुलै पर्यंत टेन्युअर होता. आणि त्या टेन्युअर मध्ये तुम्ही पाहिलं की आता दिलेल्या आकडेवारीप्रमाणे साधारणतः 55,000 एवढ्या भरमसाठ म्हणजे हरकती त्या ठिकाणी आलेल्या आहेत. विकास आराखडा करताना ज्या काही चुका, विशेष योजना घटक ज्या आहेत, त्या उपसंचालिका मॅडम आहेत, त्यांना वास्तविक पाहता ह्याचा काही पूर्व अनुभव नाही. या शहराची त्यांना माहिती नाही, या शहराची त्यांना भौगोलिक माहिती नाही किंवा कोणती जाणीव नाही. वास्तविक पाहता पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं. आणि एवढ्या आरक्षणामध्ये उलट औद्योगिक नगरी म्हणजे MIDC चे काही आरक्षण होते ते सुद्धा त्यांनी वगळले. त्याला अशा प्रकारचा अतिक्रमण हस्तक्षेप त्यांनी केलेला आहे, जो त्यांना अधिकार नाहीये. त्याचबरोबर त्यांनी प्राधिकरणामध्ये 12.5% जमिनीमध्ये ज्यांना जमिनी मिळाल्या त्याच्यावर त्यांनी आरक्षण टाकलेले आहेत. त्याच्यापेक्षा हद्दपार म्हणजे रेड झोन मध्ये आरक्षण टाकलेले आहेत. म्हणजे रेड झोन मध्ये तर तुम्हाला माहिती आहे की तिथं काही करता येत नाही. अर्थात रेड झोन मध्ये ज्या त्यांनी शाळा टाकलेली आहे, उद्यानं टाकलेली आहेत, म्हणजे विकसित करण्यासारखे अशा दवाखाने टाकलेले आहेत. तर रेड झोन मध्ये महापालिकेने अशा पद्धतीचे म्हणजे उपसंचालक नगर रचना यांनी ते टाकावेत आणि माननीय आयुक्तांनी किंवा त्यावेळेचे असलेल्या अधिकाऱ्यांनी ते न बघता त्याला मान्यता द्यावी, ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाहीये. आणि त्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं, तुम्हाला माहित असेल की साधारणतः 2 ते 3 महिने सर्वच प्रकारचे प्लॅन हे थांबवले गेले होते. आणि त्यांनी सांगितलं होतं की आता जोपर्यंत डीपीचे कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत शहरामध्ये कोणतं पण विकसन आराखडा मंजूर केला जाणार नाही. तर सर्वच प्लॅन बंद केले होते. पण सर्व प्लॅन बंद असताना दुसऱ्या बाजूला सांगायचं की हे सगळं गोपनीय काम चालू आहे आणि ते गोपनीय काम काही लोकांना माहित होतं. परंतु ते जरी असलं तर त्यापेक्षा पलीकडे जाऊन असं सांगायचं की अशा पद्धतीच्या मोठ्या प्रचंड मोठ्या चुका, विशेषतः आज आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवड शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहराच्या भर चौकामध्ये नाकावर असलेलं भीमसृष्टी, आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे असलेलं प्रणांगण, ते कशासाठी आपल्या दलित लोकांची, आपल्या सर्व मागासवर्गीयांची मागणी आहे. आणि तिथं महापालिका गेले अनेक वर्ष तिथं प्रबोधनाचे कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असे सगळे कार्यक्रम घेते. तिथं आमच्या वर्गाची, विशेष वर्गाची मागणी तिथं पहिल्यापासून आहे की तिथे वेगळं काय ते रमाबाईंचं स्मारक व्हावं किंवा तिथं अजून मोठा हॉल व्हावा बाबासाहेबांच्या नावाने. आणि त्या हॉलमध्ये असे शहरातले जे कार्यक्रम आहेत ते व्हावेत. त्या ठिकाणी त्यांनी पोलीस स्टेशन, त्या ठिकाणी त्यांनी बस स्टॉप, त्या ठिकाणी त्यांनी टर्मिनस
अशा पद्धतीने त्यांनी लोकांच्या भावनेला हात घातलेला आहे. आज सर्वांना हे माहिती आहे का नाही मला माहित नाही, परंतु आज आमच्या सर्व दलित बांधव सुद्धा पेटून उठणार आहेत अशा पद्धतीचं आरक्षण त्यांनी केले.